अकोल्यातील 322 वर्षे पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाअभिषेक करण्यात येतो। मंदिरात माऊलीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासूनच प्रचंड गर्दी केली होती। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। दृश्य पाहतोय आपण। अकोल्यातील 322 वर्ष पुरातन विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी निमित्ताने महाअभिषेक करण्यात येतो। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला। धन्यवाद। ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमोल नांदुरकर आपल्या सोबत जोडलेत। अमोल, आपण पाहतोय की अकोल्यातील 322 वर्ष हे पुरातन मंदिर आहे। या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाअभिषेक करण्यात येतो। काय ताजे अपडेट आहेत? नक्कीच 100 वर्ष जास्त या विठ्ठल मंदिरात झालेलं आहे। आज आषाढी एकादशी भक्तांची गर्दी पाहावयास मिळत आहे। सकाळपासूनच काकडा आरती असो, होम हवन असो किंवा महाअभिषेक असो असे सोहळे पार पडत आहे आणि लाखोच्या संख्येने इथे भाविक भक्त आता दर्शनासाठी दाखल होत आहे। मी काही आतमध्ये जाऊन विठ्ठल मंदिराचा तुम्हाला भजन जे मंडळी करत आहे त्यांचा दृश्य दाखवू इच्छितो। मोठ्या प्रमाणात इथे भाविक भक्त जमलेले आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। शिस्त पद्धतीने इथे दर्शन घेण्यास सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात जे विठू माऊली आहे ते आता नृत्य करताना दिसत आहे। खूप मोठ्या उत्साहात ही आषाढी एकादशीचा जो सोहळा आहे तो मोठ्या उत्साहात पार पडत आहे। एकंदरीतच पाहिलं तर सकाळी 7 वाजतापासूनच ह्या मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती। आता काही भाविक भक्तांची आपण जाणून घेऊया। काही काय भावना काय? दरवर्षी आषाढी एकादशी पांडुरंग परमात्माच्या दर्शनाची ओढ जिव्हाळा लागलेली असते आणि प्रत्येक महाराष्ट्रामधून गावागावातून कोपऱ्यातून पंढरीच्या वारीला जे जातात त्यांना विठ्ठल तो भेटतो। मात्र जे वारीसाठी पंढरपूरला जाऊ शकले नाही त्यांना आपल्या गावामधून आपल्या विठ्ठल मंदिरात पांडुरंग परमात्म्याची भेट झाली तर पंढरीचा आनंद हा सर्वात मोठा माझा आनंद आहे आणि सर्वांचा आनंद त्यामध्येच आहे की देव जिथून आपल्या अंतरंगामध्ये आनंद येतो आणि तो आनंद, खरा आनंद जिथून आपल्या जीवनाची सुरुवात होते तेच खरं पंढरपूर होईल आणि तीच माझी भावना आज या ठिकाणी सांगत आहे। असा हा आनंद आहे। धन्यवाद। काही आणखी भाविक भक्त आपल्यासोबत जोडलेले आहेत। काय भावना आहे तुमच्या? आज आषाढी एकादशी आहे। विठ्ठलाचं नामस्मरण करायचं आणि विठ्ठलापासून आपल्या शेतीवाडीसाठी पाणी, पाऊस, पीक पाणी सर्व व्यवस्थित झालं पाहिजे। शेतकरी सुखी झाला पाहिजे। जय विठ्ठल, जय पांडुरंग। आमच्या भावना आहे, आम्ही अखंड हरिनाम सप्ताहाचा नेहमीसाठी एकादशीच्या दिवशी चालू असते। दर एकादशीला 15 दिवसाची एकादशी येते तर आमचं भजन मंडळ विठ्ठल मंदिरात आहे। पण सगळं धन्यवाद। दुसरीकडे बघितलं तर आता तुम्ही पूर्ण जे फुलाची आरास आहे ते विठ्ठल मंदिराला लावलेली आहे आणि खूप छान असे सुंदर अशी मूर्ती तिथे सजवण्यात आलेली आहे। आणखी काही भाविक भक्त आहे आपल्यासोबत। नक्कीच अमोल, भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात भाविक त्या ठिकाणी 322 वर्ष पुरातन विठ्ठल मंदिर आणि शेतकऱ्यांसाठी विशेष करून आम्ही साकडे घातलेले आहे। शेतकऱ्यांपासून सुरुवात म्हणजे सर्व जगाची सुरुवात चांगली राहील अशी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे आणि आज या विठ्ठल मंदिराला पंढरपूरचं स्वरूप आलेलं आहे आणि खूप मनाला आनंद झालेला आहे। एकंदरीत पाहिलं तर भाविकांची गर्दी या ठिकाणावर जमताना आता दिसत आहे। नक्कीच अमोल, खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।